नमस्कार, कशा आहात आपण? दररोजच्या कामामध्ये भरपूर मदत करणाऱ्या टिप्स अँड ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे। नक्कीच व्हिडिओ खूपच युजफुल आहे, शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। इथे आपली पहिली टिप आहे दिव्यासाठी। आता हा दिवा पहा, यामध्ये अशा प्रकारची एक नळी दिलेली असते, जेणेकरून यामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेस तेल असं बाहेर येत नाही, त्याच्या कडा तेलकट होत नाहीत। पण जेव्हा आपण दिवा जो आहे तो अशा प्रकारच्या दिव्यामध्ये लावतो त्यावेळेस काय होतं, एका कडेला वात येते आणि थोडं थोडं तेल गळून त्याच्या खाली दिव्याखाली एक थर असा जमा होतो तेलकट। हा तर झाला मातीचा दिवा, त्यामध्ये तर अजिबात अशी मध्यभागी नळी येणार नाही। पण कधी कधी या पितळेच्या दिव्यामध्ये देखील मध्यभागी नळी नसते, त्याला आपण अशा प्रकारे वात लावतो, त्यामुळे पूर्ण इथून तेल खाली येतं आणि आपलं देवघर जिथे आपण हा दिवा ठेवतो ती जागा चिकट होते। तर असं होऊ नये यासाठी वेगळा असा दिवा खरेदी करण्यापेक्षा फक्त एक काटेपिन वापरा। तर पाहू शकता, एक काटेपिन मी इथे घेतलेली आहे आणि काटेपिनला आपण असं ओढून असं लांब करायचं आहे। त्यानंतर पहा, यामध्ये अशी वाट टाकून घ्या, जो गोलाकार मध्यभागी असतो काटेपिनच्या त्या ठिकाणी। इथे तुम्ही छोटी किंवा मोठी काटेपिन दिव्यानुसार वातीनुसार वापरू शकता आणि यामुळे आपली जी वात आहे ती अगदी दिव्याच्या मधोमध राहील। आपल्याला जे निरांजन दिवा असतो तो वापरायची गरज पडणार नाही किंवा खरेदी करायची गरज पडणार नाही। पाहू शकता, यामुळे अजिबात जिथे तुम्ही दिवा ठेवत आहात ती जागा चिकट होणार नाही। त्यासोबतच अशा प्रकारच्या मातीच्या दिव्यामध्ये देखील तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। दररोजच्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर मदत होईल। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे जेव्हा आपण बाहेरून ताक किंवा दही आणतो किंवा बाहेरून जरी विकत तुम्ही ताक दही घेत नसाल तरी घरी जरी आपण ताक दही बनवलं तर काय होतं, शेवटी थोडंफार दही ताक शिल्लक राहतं, तर ते आपण असंच फेकून देतो। तर असं दही किंवा ताक फेकून न देता आपण त्याचा खूप छान रियूज करू शकतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये याचा भरपूर फायदा होईल। तर इथे पहा, या पॅकेटमध्ये थोडंफार दही शिल्लक होतं, तर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण पूर्णपणे याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बऱ्याच वेळा असं होतं, जसं आपण कुणाला दिलं दही तर ते अर्धवट दही खातात, तसंच ते खरकट राहतं, तर ते फेकून देण्यापेक्षा तुम्ही असं त्याला रियूज करू शकता। तर मी हे पूर्ण मिश्रण आता एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि हे जे शिल्लक राहिलेलं दही म्हणा किंवा असंच विसरलेलं असेल आपल्या फ्रीजमध्ये भरपूर दिवसाचं आंबट, ते देखील आपण उपयोगात आणू शकतो। तर आता हे लिक्विड दही जे आहे किंवा ताक म्हणू शकता, आपण वापरणार आहोत आपल्या घरातील झाडांमध्ये। आपल्या घरात जर कडीपत्त्याचं झाड असेल, मनी प्लांट असेल, तर याला आपण हे जे ताक किंवा दही टाकलं, अशा झाडांच्या वाढीसाठी हे ताक किंवा दही खूप जास्त परिणामकारक ठरतं। त्यासोबतच जर यावरती किडे लागत असतील तरी पण तुम्ही याची थोडीशी फवारणी किंवा असंच यावरती शिंपडू शकता, जेणेकरून यावरील किडे मुंग्या निघून जातात। आणि जर बुडाशी टाकलं तर नक्कीच खूप छान याची वाढ होते आणि हेल्दी आपलं प्लांट राहतं। यानंतरची आपली टिप आहे अशा प्रकारच्या बलूनसाठी। आजकाल बर्थडे पार्टी असो, अॅनिव्हर्सरी, अशा प्रकारचे बलून्स, नावाचे बलून्स घरामध्ये लावले जातात, जे खूप महाग देखील असतात। पण एकदाच लावून चालणार नाही, तर परत परत आपण याचा रियूज करू शकतो। तुम्ही म्हणाल एकदा फुगवले तर याला बारीक कसं कराल किंवा दुसऱ्या वेळेस कसं फुगवता येईल, तर अगदी तुम्ही ते लक्षपूर्वक पहा, तुम्हाला खूप छान ट्रिक मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही याचा परत परत रियूज करू शकता। तर हे असं फुगवल्यानंतर याला फुगवण्यासाठी एक छोटीशी नळी येते, ती नळी असेल तर तुम्ही तीच वापरा आणि जर नसेल तर तुम्ही एखादा स्ट्रॉ देखील घरातील वापरू शकता। इथे छोटासा एक छिद्र दिलेलं असतं, त्यामध्ये आपल्याला हा स्ट्रॉ किंवा नळी टाकायची आहे आणि जसं आपण यामध्ये नळी किंवा स्ट्रॉ टाकली तर हळूहळू करत पूर्ण हवा निघून जाते आणि त्यानंतर आपल्याला हा स्ट्रॉ फक्त बाजूला काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहताल पूर्णपणे यामधील हवा निघून जाते आणि जेव्हा तुम्हाला दुसऱ्या वेळेस याला वापरायचं आहे त्यावेळेस तुम्ही यामध्ये स्ट्रॉ किंवा जसं छोटा स्ट्रॉ यासोबत येतो, नळी येते, ते घालून तुम्ही याला परत फुगवू शकता। म्हणजे कसं ठेवायलाही सोपं जाईल आणि परत परत हे खरेदी करायची गरज पडणार नाही। नक्की ट्राय करा, खूपच युजफुल अशी टिप आहे। यानंतरची आपली टिप आहे अशा प्रकारच्या कार्डसाठी। लहान मुलांच्या गळ्यामध्ये हे आय कार्ड दिले जातात आणि काही दिवसातच जे मुलं आहेत ते याला तोडतात। तोडल्यानंतर पहा, अशी गाठ मारली जाते। माझ्या मुलाने शाळेतच याला तोडलं आणि त्याला गाठ मारून देखील तो घेऊन आला, पण या गाठीमुळे काय होतं, मानेवर थोडंसं काही दबल्या गेलं की तिथे त्यांना त्रास होतो, टोचल्यासारखं होतं आणि दिसायलाही चांगलं दिसत नाही। तर याला असं गाठ मारण्यापेक्षा एक छोटंसं काम करा, दिव्यावरती आपण याला असं गरम करून घेणार आहोत आणि चिटकवणार आहोत, जेणेकरून दिसायलाही चांगलं दिसेल आणि मुलांना त्रास देखील होणार नाही। अगदी हे पूर्णपणे व्यवस्थित छान चिटकतं। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। इथे पाहू शकता व्यवस्थित आपण याला असं बसवलेलं आहे। यानंतरची आपली टिप आहे मेणबत्तीसाठी। मेणबत्तीचा तसा कमीच वापर होतो, जसं दिवाळीमध्ये, सणावाराला किंवा लाईट गेल्यानंतर आपण याला वापरतो, पण तुम्ही पाहिलं असेल मेणबत्ती आपण जर अशीच कुठेही ठेवली आणि त्याला जर पेटवलं तर लगेचच ती वितळून पूर्णपणे कमी होते। तर असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल, एक छोटंसं काम करा,
तुमची जी मेणबत्ती आहे ती भरपूर वेळ चालेल, तर याला आपण ठेवणार आहोत फ्रीजमध्ये। या ट्रेमध्ये तुम्ही याला ठेवून द्या आणि जेव्हा वापरायचं असेल तेव्हा काढून मेणबत्ती लावा। तुम्ही पाहताल तर जी मेणबत्ती आहे ती खूप कमी वितळते आणि छान जास्त वेळ जळते। किंवा लावण्या अगोदर अर्धा तास जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल। यानंतरची आपली टिप आहे मॅगीसाठी। मॅगी खायला चांगली नाही म्हणतात शरीरासाठी, पण आजकाल मुलांना मॅगी खूप आवडते। पण तुम्ही पाहिलं असेल मॅगी बनवत असताना आपण बऱ्याच वेळा एक चूक करतो, मॅगीला आपण कसंही तोडतो आणि याला शिजवायला टाकतो। पण लक्षात ठेवा, मॅगीला जर तुम्ही व्यवस्थित तोडलं नाही तर मुलांना याला खायला त्रास होतो। तर इथे तुम्ही पाहू शकता, जास्त करून तर मी याला असं उभ्या लाईनमध्ये जास्त कट केलेला आहे आणि त्यानंतर आडव्या लाईनमध्ये 1 ते 2 तुकडे मी याचे केलेले आहेत। यामुळे काय होतं, मॅगी जेव्हा आपण शिजवून खायला घेतो तर मुलांना ही चमच्यावर घ्यायला खूप सोपं जातं। नाहीतर काय होतं, चमच्याच्या खाली ती पडायला लागते। मुलंही त्यांना असं चमच्यावरती येऊन खायला देखील आवडतं आणि जर तुम्ही याला कसंही तोडलं छोटे तुकडे होतात आणि ते चमच्यावरती असे येत नाहीत। नक्कीच तुम्ही ही ट्रिक मॅगी बनवताना काळजीपूर्वक वापरा। यानंतरची आपली टिप आहे, त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे माती। इथे पाहू शकता मी असं कुंडीमध्ये माती घेतलेली होती। यामध्ये मला काही रोपं लावायची आहेत, पण या अगोदर मला एक नवीन ट्रिक छान सुचली जी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। इथे आपल्याला ओली माती अजिबात घ्यायची नाही, फक्त वाळलेलीच माती आपण वापरणार आहोत। आणि अजून एक, जसं तुमच्याकडे जर वाळू असेल तर तुम्ही वाळू आणि थोडीशी माती मिक्स करून देखील वापरू शकता। अगदी थोडीशी लागणार आहे, एवढी किंवा यापेक्षा थोडी जास्त जरी घेतली तरी चालेल। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेत आहे। पाहू शकता थोड्या अर्धवटच अशा 2-3 मूठ मी यामध्ये टाकणार आहे। जास्त मोठे खडे घ्यायचे नाहीत आणि यामध्ये दगड देखील आला नाही पाहिजे, याची देखील काळजी घ्या। छोटे छोटे दगड असतील तर चालेल, पण मोठा दगड येऊ नये याची काळजी घ्या। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला भरलं तर आहे, पण याला वापरणार कसं, नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल। तर इथे पहा, आता मी मिक्सर घेणार आहे, त्या अगोदर याचं झाकण आपण लावून घेऊयात आणि हे माती भरून घेतलेलं मिक्सरचं भांडं आपण मिक्सरवरती ठेवणार आहोत। त्या अगोदर पहा काय होतं, आपल्या ज्या मिक्सरचे भांडे असतात त्याच्या ज्या ब्लेड असतात त्या काही दिवसानंतर मऊ पडतात आणि यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या बारीक व्हायला वेळ लागतो। एक तर बारीक होत नाहीत, मोठ्या राहतात किंवा वेळ लागतो, तर यामुळे आपलं काम लवकर होणार नाही। तर यासाठी एक छोटीशी ट्रिक अशी आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी माती भरून फक्त 1 ते 2 वेळा आपण या मिक्सरवरती याला असं फिरवून घेणार आहोत। तुम्ही पाहताल याच्या ज्या ब्लेड आहेत यामुळे खूप छान शार्प होतात। जसं की मी म्हणलं, मोठे खडे अजिबात घ्यायचे नाहीत, ज्यामुळे आपली ब्लेड तुटू शकते, खराब होऊ शकते। अगदी मी मोकळी माती अशी घेतली होती आणि याला असं थोडंसंच फिरवलेलं आहे आणि याचा रिझल्ट अगदी तुम्हाला पाहायला भेटेल। दुसऱ्या वेळेस तुम्ही यामध्ये काही बारीक करायला घेतलं तर खूप छान ते बारीक होतं, वेगळी अशी ब्लेड चेंज करायची गरज पडत नाही आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। ही आहे मिक्सरवरती मातीची कमाल। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।